नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळकर. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल मराठी चॅनलमध्ये. मंडळी, आज चाललेला आहे ठाण्याला. कशाला तर आता सध्या नवरात्री उत्सव चालू आहे आणि ठाण्याची दुर्गेश्वरी आनंद दिघे साहेबांची देवी, सो त्या देवीच्या दर्शनाला जातो आहे. तिथले काही मंडळाचे काही प्रमुख आहेत, त्यांनी ते सुद्धा ओळखीचे आहेत, सो त्यांचंसुद्धा आमंत्रण आहे. आता निघतो इथून, सो सोबत म्हटलं तुम्हाला सुद्धा व्हिडिओच्या मार्फत घेऊन जाऊया. ठाण्याला बऱ्याच दिवसांनी जातो आहे आणि एक गेल्या वर्षी गेलेलो देवीच्या दर्शनाला, आता पुन्हा ह्या वर्षी. सो चला देवीच्या दर्शनाला जाऊया. आणि मित्र आहे सोबत, सचिन आहे, तो डायरेक्ट मला वाटतं ठाण्याला भेटेल. आता इथून निघतो आहे, संध्याकाळचे वाजले जाता 6:45. थोडं लेटच जातो आहे आणि रात्री जरा बघण्यासारखं असतं तिथं आणि आजूबाजूचा परिसर पण मस्त असतो. बेकार गर्दी आहे. उतरले पण तेवढे, चढले पण तेवढे. ठाणे बघा लगबगले कशी मजबूत. आता दिवाळी पण आली ना, दिवाळीत अशी लाईटिंग चालू होईल सगळीकडेच. सगळीजण जॉबवरनं सुटत आहेत आणि आम्ही फिरायला जात आहोत. अरे एसटी डेपो हाय तिथं खाली आहे, त्याला बोल एसटी डेपोच्या खाली देवी बसते तिथे आहे. एसटी डेपोच्या इथे बरोबर चिंता भेटलाय, अजून एक मित्र भेटतोय, मग आम्ही सोबत जाऊ. हाय, नमस्कार. काल पण भेटलेलो व्हिडिओ मध्ये, आज पण परत राम राम. चला कुठे जायचं दर्शनाला? अजून एक भेटतोय सोनकेश. सेकंड टाइम येतोय मी. हां, मला वाटतं गेल्या वर्षी की त्याच्या आदल्या वर्षी ना, त्याच्या आदल्या वर्षी आलेलो. बालू होता तेव्हा. बाळू होता, आता काळू येतोय आणि आता काळू आहे सोबत. आमचं स्वागत करायला माणसं भेटलेली आहेत. हारवाले हारवाले असे चायनिंग मारतात. हारवाले फॉर्म मध्ये आहेत असं म्हणत. काय नाही, फुलं महाग झाले का? महाग करता नाही करतो पण आणि महाग पण झाले. नक्की ना? नक्की सीझनला महाग होतात फुला, म्हणून बोलतोय. आता इथून सरळ लेप मारून तलावाच्या इथे जायचं. पुढे टेंबी नाका आहे. गर्दी बघा असेल लद्दले. दिवाळीत तर अजून होईल. दिवाळीकडं आमच्या पनवेलला ये ब्रँड आहे. नो पनवेल खड्डे नाही दिसणार इथं अजिबात. हो काय? इथं फक्त ट्राफिक. अरे ट्राफिक जाताना तू पनवेलवरनच जातोस ना गावाला? नाही, मी ट्रेननी जातो. मग पनवेल लागत नाही काय तुला? ठाण्यात अजून घोडागाडी चालते, ते पण कुठे? तलावपालीच्या इथे. ठाण्याचं वैभव आकर्षक ठिकाण आहे हा ठाण्यातलं. तुम्ही येत असाल रोज? तुम्ही काय? नाही बाबा, मी नाही, अजिबात नाही. तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला घेऊन येत असाल. पाठी भांडणं दाखव. नको भांडणं दाखवायची नाही. कोणाच्या संसारात आपण हातबोट घालायचा नाही. हो दादा. हा कोकणी निघेल ना? नाही, भाऊ त्याचा. काय बोलतोस? काय बोलू यार. कुठे चाललास? इथे चालू आहे. कामावरून सुटलो होतो जरा ब्रेकला. हां, असं नको. शंकर कांटूला गाव आई जो फ्लॅश लावली. बरं वाटलं. इज्जत भाऊ. इकडे आलं देवीच्या दर्शनाला. दादा तिकडे नाही दिसल फ्लॅश. भाऊ इज्जत. त्या आतमध्ये जायचं एक दिवस. जाऊया, बोट घेऊया तिकडनं. हां, आता रात्रीचा अलाउड आहे. बघूया मग, चल ट्राय करूया. आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जाऊ, एक दिवस जाऊ. अरे गडकरी रंकायत तिकडे पलीकडे आहे ना आपला प्रयोग झालेला. झालं म्हणजे आता नाटकाचे प्रयोग लावावे हवेत आपल्याला. म्हणजे लवकरच आपण ठाणे नगरीत नाटक लावू. दर नवरात्रीला इथं मेला असतो. हां, आणि असं असतं तलावपालीचे. ओ पप्पा बसा ना. बसा ना. बसा ना.
ते दिवस गेले बसायचे. जेव्हा बसायचं होतं तेव्हा पैसा नव्हतं आणि आता पैसा आहे तेव्हा आता बसू नाही शकत. इच्छा नाही. अरे लाईन जाम गर्दी आहे तिकडं, लई गर्दी. आपण लास्ट कधी बसलेलो रे पाळण्यामध्ये? अरे हो, कल्याण मध्ये. अरे नको, तो जबरदस्ती बसवत होता. काही गर्दीला सुरुवात झाली, तिथून आतमध्ये एंट्री करायची आपल्याला. वन पीस नाही हो, माझं लग्न नाही झालंय, नाही तर बायकोला दिला असता वन पीस. हे सगळं खरेदी बायको आयुष्यात आल्यावर आहे, त्यामुळे आता काय करायचं नाही, तेव्हा तयार ठेवायचं सगळं. चला, सर्व देवी भक्तांचे हार्दिक स्वागत. ओमकार आलाय. हाय ओमकार. हाय. तर गर्दी भरपूर आहे त्यामुळे न्यायला आलाय. तुझ्यावर चप्पल, तुझा पण उपवास? उपवास असं नाही, पण सारखं मंडपात येणं जाणं त्या ह्याच्यामुळे कुठे चपला घालत बसायचं, कुठे 17 वेळा काढणार. आरती भेटली आपल्याला, आरती.
सर्व देवी भक्तांना एक नम्र विनंती आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके तसेच गोरगरिबांचे कैवारी म्हणजेच आपले माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यासाठी हा शेवटचा अंतरा आम्ही त्यांच्या चरणी समर्पित करतोय. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. दिघे साहेबांची गुरु गाडी दिघे साहेबांची हो गुरु गाडी सारे ठाणेकर हो दिघे साहेबांची गुरु गाडी सारे ठाणेकर हो ठाण्याची बातमी साधी काय यावर्षीचा इंटरेस्ट घेत बघा देखावा असला जबरदस्त आहे. दरवर्षी काय ना काय वेगळं असतं. यावर्षी काही 4 धामचं आहे ना रे. काय गर्दी आहे बघा. लाईव्ह दिसतंय तुम्हाला. चारही बाजूनी गर्दी गर्दी. फायनली दर्शन झालेलं आहे आणि ओमकार होता सोबत. ओमकारची ओळख आमची जुनी आहे. नाट्यक्षेत्रातला आहे. आपण ऐतिहासिक नाटक ते पर्सनॅलिटी बघताय तुम्ही. आता सध्या काय चालू आहे? सध्या काम आणि आता परत आग्र्याला प्रयोग आहेत. 2 तारखेला कलाकार सगळे निघतील आपल्या आग्र्यासाठी. आग्रा डायरेक्ट दिल्लीत. थँक्यू. छान वाटलं आणि बरीच होय होय. आता म्हणजे नवरात्री चालू व्हायच्या अगोदर बोलतो भाई कधी येतोय. ठाण्यात आलो की भेटलोच मला, कारण आपलं गडकरी रंगायतला प्रयोग पण होता ना मग त्यावेळेस. आता पण झालंय चालू. प्रयोग करू करायचा प्लॅन आहे. चालेल, जेव्हा असतील मला सांग, मी नक्की कसं यायचं. नक्की नक्की. बाकी आता पब्लिक काय वाढतच चाललंय. आता पंचमी, उद्या पंचमी लागेल तर याच्यापेक्षा असं बोलतात ना दिवसाला जेवढा होतं त्याच्या 4 ते 5 पटीने पब्लिक वाढलेला असतो. आणि हा पब्लिक आता येणारे भाविक पंचमीपासून ते दसऱ्यापर्यंत वाढतच जातं. म्हणजे अजून 4-5 दिवस आहेत शेवटचे. दसऱ्याला तर भरपूर विचारून सोय नाही. बघायला गेलं तर ही गर्दी जी आहे ही फक्त दिघे साहेबांमुळे. त्यांचा अजूनही मान सन्मान एवढा आहे ना. इथं येणाऱ्या प्रत्येकाच्या मनामनात आम्हाला आमचे दिघे साहेब बघायला मिळतात. नक्की. प्रत्येकाच्या मनामनात आजही साहेब आहेत. ते कणाकणात आपल्याला जाणवतात. हो अजूनही बघा ना, त्यांनी चालवलेली ही परंपरा अजूनही यावर्षी मंडळाचं 48वं वर्ष आहे. 2027 मंडळाचं 50वं वर्ष आहे. आता आम्ही जातोय आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये. हो, तिथून ठाण्यात आलो आणि आश्रमात नाही गेलो तर ठाणा पूर्ण फिरलो असं होऊ शकत नाही. तर मधल्या गल्लीतनं जातो. तिकडनं जाम गर्दी आहे. प्रथमेश पाडावे घरी जेवण बनवले पण मी नाही घरी जाणार. नाही जायला लागणार. डबा बाजून नाही तर डायरेक्ट ह्याच्या घरात पनवेलला पार्सल. हा चालेल. नाही चालेल. अरे कसं आहे, नवरात्र चालू आहे. असू दे, सगळ्यांकडे चालू आहे. हा, असं काय विषय नाही. तुझ्याकडे वाराला येणार मी. वाराला ये, पण आता पण आता सांगितलेलं आहे. सचिन दा काय आहे, आपल्याला ट्रेन नाही भेटली त्याला ओला करून द्यायला लागणार. आणि तुला ओला करून द्यायला लागणार. काकी नाही येत आहे. हा निघालो. आलो येतो. नाही येतोय स्टेशनला. भेटलेला
ही वाक्य साहेबांची. इथे बसायचं ती होती खुर्ची साहेबांची. साहेबांचा जो फोटो आहे ना ती खुर्ची साहेबांची. साहेबांना भेट म्हणून दिलेल्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या आतमध्ये ठेवलेल्या आहेत. पहाटची साहेबांनी दाखवली की मलंगड नाही श्री मलंगड, हाजी मलंग नाही श्री मलंगड, ही दिघे साहेबांनी सुरुवात केली होती. आता आपण हाजी मलंग नाही आपण श्री मलंग आहे. आणि मग तेव्हापासून ती सुरुवात झाली. 50 पैसे टाकायचे त्यावेळेस. हो हो हो. काय जुना पण तेव्हाच. प्रथमेशकडे आलोय जेवायला. कुठल्या एरियात आलोय काय माहिती, कुठं घेऊन आलाय पण आलोय. काल लेट झाला घरी यायला, रात्रीचे 1:30 वाजले. प्रथमेशच्या घरी जाऊन जेवलो वगैरे, मग नंतरला 12:05ची शेवटची पनवेल ट्रेन होती. लेट झालं. बाकी कालचा अनुभव खूप छान. आईच्या दर्शनाला आपण गेलेलो. खूप आपली माणसं भेटली तिथं प्रेम करणारी. व्हिडिओ बघतात खूप आदरांडे. खूप छान वाटतं. आणि बरेच जण भेटले. खूप दिवसांनी सुद्धा ठाण्याला जायचा योग आला आणि नवरात्रीच्या निमित्ताने. सो आता सगळी गडबड पण आहे. नाटक पण लवकरच लागतो आहे, त्याची रिहर्सल वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. बाकी आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशा कुठले तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.